गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक. गणेश वार्ड येथील घटना. गॅस सिलेंडर लीक झाल्यामुळे लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. ही घटना पुसद शहरातील गणेश वार्ड, भोई गल्ली, भक्ती लॉज परिसर येथे घडली आहे. सविस्तर बातमी अशी की आज दिनांक 8 जुलै 2024 रोजी दुपारी अंदाजे 5:15 ते 5:30 वाजताच्या सुमारास पुसद शहरातील गणेश वार्ड, भोई गल्ली, भक्ती लॉज परिसरात राहत असलेल्या कय्यूम याकूब चव्हाण वय 48 वर्ष यांच्या राहत्या घराला आग लागली. आज कय्यूम याकूब चव्हाण यांच्या घरी भरलेले इंडियन कंपनीचे सिलेंडर आणले होते. ते सिलेंडर चेक करण्यासाठी एक व्यक्ती सुद्धा आला होता. सिलेंडर चेक करताना अचानक त्या सिलेंडरने आग पकडली. आग एवढी भयावह होती की या आगीत कय्यूम यांची 4 घर जळून खाक झाली. जेव्हा घटना घडली त्यावेळी घरात 6 महिला, 1 पुरुष व 13 लहान मुले होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु लागलेल्या या भीषण आगीमध्ये सिलेंडर चेक करणाऱ्या व्यक्तीचे हात, पाय आणि तोंड भाजल्याचे समजले आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला होताच तात्काळ गाडी चालक मोहन राठोड, रवी नेटके, रमेश नेटके तसेच फायरमॅन विकास चव्हाण, अभिषेक अवताडे, योगेश नेमाळे, तुषार बारमाटे, अमन आत्राम, आकाश नेटके, पवन गायकवाड यांनी घटनास्थळ गाठले. यामधील योगेश नेमाळे व अभिषेक अवताडे यांनी आपल्या जीवावर खेळून पेटलेले सिलेंडर घराच्या बाहेर आणले. या सर्व अग्निशमनच्या टीमने आपला जीव धोक्यात टाकून लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविले. तहसील प्रशासनामार्फत पंचनाम्याची प्रक्रिया करिता कळवण्यात आले आहे. आपला जीव धोक्यात टाकून काम करणाऱ्या अग्निशमन दलाचे तेथील लोकांमार्फत आभार मानण्यात आले. या घटनेत कय्यूम चव्हाण यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.